नमस्कार, मी धनश्री। आज आहे आमच्या घरी तुळशीचं लग्न आणि ह्या लग्नाची तयारी आम्ही कशी करतोय हे चला आज मी तुमच्याशी शेअर करते। सगळ्यात आधी तर मी असं छान येलो कलरचा मागे पडदा लावून घेतला आणि दोन छोट्या छोट्या चौरंगावर देखील पिवळ्या रंगाची वस्त्रे टाकून घेतली। डेकोरेशनसाठी मागच्या साईडला अशा छान माळा लावून घेतल्या आणि त्याचबरोबर लाइटिंगही लावून घेतली। तुम्ही लग्नामध्ये बघितलं असेल की जेव्हा लग्नाच्या वेळेस नवरा आणि नवरी हे पाटावर बसतात त्याच्या आधी अक्षदानी ब्राह्मण असं छान चौरंगावर चौकोन करून घेतो, तसाच चौकोन मी करून घेतला। त्यानंतर दोन्ही पाटांना देखील हळदी कुंकू व्हायचं असतं आणि नंतर त्या पाटावर तुळशी वृंदावन ठेवलं। आता माझं वृंदावन छोटंसं आहे, पोर्टेबल, त्यामुळे मी असं पाटावर ठेवू शकते। तुमचं जर खूप मोठं तुळशी वृंदावन असेल तर तुम्ही ही जी स्टेप आहे ही स्किप केली तरी चालते। आता मी हा देवीचा जो मुखवटा आहे तो छान लावून घेणार आहे। हा मुखवटा बघा, मी माझ्या छोट्याशा वृंदावनाला असा दोऱ्याने बांधून घेतलाय। तुमचं वृंदावन मोठं असेल तरी तुम्ही ही आयडिया करू शकता। आता छान मुखवटा लावल्यानंतर मी देवीला वस्त्र देखील घालून घेणार आहे। छान अशी वस्त्र नेसवल्यानंतर ही जी ओढणी आहे ही मी देवीला ओढून घेतीये। आता तुळशीचं सगळं आवरून घेतलेलं आहे मी आणि लग्नाची ही पूजा चालू करण्याआधी मी तिथे कलश मांडून घेणार आहे। कलश मांडून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे आपण देवीला फुलांची माळ नाही घातली, तिला आणलेली वेणी नाही घातली। आता त्या दोन्हीही गोष्टी घालून घेते। कितीही आर्टिफिशियल तुम्ही फुले लावा किंवा छान छान माळा घाला, पण जो खऱ्या फुलांचा वास आणि जो खऱ्या फुलांनी पूजा होते ना, ती खरंच खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटते। ते झाल्यानंतर मी समया देखील पेटून घेतल्या। खरं तर मी हे आधी करायला पाहिजे होतं, पण हवेने जाईल म्हणून मी नव्हत्या लावल्या। बाळकृष्णांच्या मूर्तीला देखील छान अभ्यंग वगैरे घालून घेतलेला आहे। छान सुंदर त्यांना कपडे वगैरे सगळं घालून गणपतीची पूजा करून घेते, कारण कुठलेही शुभ कार्य हे गणपतीच्या पूजेशिवाय होत नाही। म्हणून आधी त्यांचं पूजन करून पानाच्या विड्यावर त्यांची स्थापना करून घेतली। तसेच देवीची मी खणा नारळाने ओटी देखील भरलेली आहे। हे सगळं झाल्यानंतर मी तुळशीला आणि भगवान विष्णूंना दोघांना देखील छान अशा मंडोळ्या घालून घेतल्यात। या सगळ्या केलेल्या पूजेसमोर म्हणजेच या लग्नाच्या पूर्ण पूजेला मी असं छान रांगोळी काढून घेतली। हा अंतरपाठ मी आधीच करून ठेवला होता। मी हळदी कुंकू मिक्स करून त्याच्यावर शुभ लाभ आणि स्वस्तिक काढून घेतलेला आहे। आता सगळेजण आलेले आहेत आणि आमची लगबग चालू झाली, ती म्हणजे तुळशीच्या लग्नाची। सगळ्यांनी आधी तुळशीला आणि भगवान विष्णूंना दोघांना देखील हळद लावून घेतली। मी कुठली गोष्ट करतेय आणि त्याच्यात सौम्याला लुडबुड नाही करायची असं कधीच होत नाही, त्यामुळे तिला देखील देवाला हळद लावायचीच होती। आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या भटजींना म्हणजे आमच्या ह्यांना अंतरपाठ घेऊन बसवलं आणि चालू केली, ती म्हणजे मंगलाष्टका। आता मंगलाष्टका म्हणायला कुणाला येते, त्यामुळं शेजारी मोबाईल मध्येच लावली। आता लग्न तर पार पडलं, हळदी कुंकू लावून आता देवीला मी मंगळसूत्र घालून घेते। आशा करते तुम्हाला आमचं हे तुळशीचं लग्न खूप आवडलं असेल, तुम्हीही तितकंच एन्जॉय केलं असेल जितकं आम्ही केलं। काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा। माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।